नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय 14th डे. हा 14व्या दिवसाची ऍक्टिव्हिटी आहे आणि ऍक्टिव्हिटी 3rd मधला हा 14 पार्ट आहे. चला तर मग बघूया आपल्याला याच्यात काय शिकायचंय. टू अनेबल स्टुडंट्स टू अंडरस्टँड डिफरंट कॉन्टेक्स्ट इन विच WH वर्ड्स कॅन अकर. WH वर्ड्स म्हणजे व्हॉट, व्हेअर, व्हेन, हू, हुज, हुम, हाऊ असे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हे वर्ड्स जे आहे हे WH वर्ड्स झाले. हे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण कशा पद्धतीने वापरू शकतो हे आपल्याला इथं कळलं पाहिजे. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स फॅसिलिटर्स तुमच्यासाठी काय बघा. चेक वेदर द स्टुडंट्स नो दॅट WH वर्ड कॅन अकर इन डिफरंट कॉन्टेक्स्ट. वेगवेगळ्या प्रकारात WH वर्ड आपण यूज करू शकतो का हे बघायचंय. आस्क देम द डिफरंट कॉन्टेक्स्ट. वेगवेगळे कॉन्टेक्स्ट त्यांना विचारा, त्यांना माहीत आहे का. एलिसिएट विथ डिफरंट सेंटेन्स फॉर डिफरंट कॉन्टेक्स्ट. आणि डिफरंट सेंटेन्स वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये WH ने कसे सुरू होणारे बनवता येतील हे त्यांना सांगा. एक्सप्लेन द कॉन्टेक्स्ट विथ डायग्राम. आता डायग्राम काढून त्यांना दाखवायचंय, बट बेटर वे आपण इन्स्टेड ऑफ डायग्राम आपण त्यांना डायरेक्ट सेंटेन्स दाखवून देऊ. स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. मेक सेंटेन्स विथ द पंक्च्युएशन. दोन पंक्च्युएशन मार्क वापरले, एक क्वेश्चन मार्क आणि एक एक्सक्लामेटरी मार्क. या दोघांचा उपयोग करून आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. राईट सेंटेन्स विथ WH वर्ड्स दॅट आर नायदर क्वेश्चन्स नॉर एक्सक्लेमेशन. काही सेंटेन्स असे लिहा की ते क्वेश्चन्स पण नाही ते आणि एक्सक्लेमेशन पण नाहीये, पण WH ने सुरू होणार आहे. समजतंय. रेकग्नाइज सेंटेन्स विच आर क्वेश्चन, एक्सक्लेमेशन आणि डिक्लेरेशन. डिक्लेरेशन आहे का, क्वेश्चन आहे का, एक्सक्लेमेशन हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. याच्यासाठी पुढे काही सेंटेन्स दिलेले. तर लर्निंग ऍक्टिव्हिटी 1 याच्यात बघू आपण काय. रेकग्नाइज अँड राईट वेदर द सेंटेन्स इज एक्सक्लामेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह ऑर नरेटिव्ह. यांच्यापैकी कोणते ते ओळखायचं आपल्याला. बघा, वेअर डू यू कीप युअर बुक्स. डेफिनेटली हे क्वेश्चन आहे. समजतंय. सेकंड, व्हॉट काइंड द ओल्ड वुमन, हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज. ओल्ड वुमन किती काइंड होती, मग काय म्हणणार आपण, हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज. तर एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स झालं. थर्ड, वेन ही वॉज यंग ही लिव्ड इन लंडन. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काहीतरी फॅक्ट त्याच्यामध्ये असतं, तुम्हाला स्टेटमेंट केलेलं असतं. मग ह्याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा नरेटिव्ह सेंटेन्स. कळतंय तुम्हाला. आता त्याच्यातली सेकंड ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. फ्रेम इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स टू इच. त्यांनी असं सांगितलंय, पण याच्या अगोदर पण त्यांनी आपल्याला रेकग्नाइज करायला लावले क्वेश्चन्स आणि एक्सक्लामेटरी किंवा डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे एक स्टेटमेंट असतं फक्त, म्हणून ते सोपं जातं. पण मी तुमच्या समोर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन्स घेतलेले होते. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स क्रिएट करता येतील वेगळे, नवीन सिंपल क्वेश्चन क्रिएट करा. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला दाखवतो. चला बघू मग ते. बघा क्वेश्चन्स आहे. हु इज युअर फ्रेंड, वेअर डू यू लिव्ह, व्हॉट इज युअर हॉबी, व्हाय आर यू लेट, when are you leaving, whose advertisement is this, what is their tagline, where are these boys playing, who is jumping high, what are they doing. नंतर how many boys are there, हा एक क्वेश्चन होऊ शकत होता. what is color of their shirt, who was so proud of its beautiful looks, what was Rose complaint, Roseची complaint काय होती. Who everyday insult and mock the cactus, who always remain quiet, what happened in once scorching summer. 17, what is very important to live in, how many benefits tree plantation has, who provided us an oxygen, which is the natural resource of oxygen, who make their nest on trees, how many character in the Bournvita, इथं BOUR पाहिजे, Bournvita advertisement, who is drinking milk. नंतर who is branding too yum, which advertisement do you like most, what is the tagline of Bournvita, when did I receive invitation, what is name of my friend, where did I come back to my native land, who gave me cup of tea, what I refused to take, who kept insisting me to take a heavy breakfast,
वेअर डिड आय वॉक आउट, वेअर आय वॉन्टेड टू गो. आता हे सगळे झाले क्वेश्चन्स. हे ऑलरेडी तुम्ही ऐकलेले आहेत, पण परत तुम्हाला तो व्हिडिओ बघायला लावणं याच्यापेक्षा मी म्हटलं की ह्याच व्हिडिओ तुम्हाला ते परत क्वेश्चन्स दाखवून देऊ. आता पुढे एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे बघा. व्हॉट अ लवली बँकवेट ऑफ फ्लावर्स, व्हॉट अ क्यूट पपी, व्हॉट अन ugly buck, what a happy ending, how bright they have grown in the sunlight, how well he listens, how slow they crawl, how fast you ran, what a large hand you have. नंतर what a lovely song, how stupid he is, what a coincidence this is, what a bright student she is. समजते? हे झाले एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता मी तुम्हाला दोन प्रकार दाखवले. एक्सक्लामेटरी सेंटेन्स दाखवलं आणि तुम्हाला क्वेश्चन्स दाखवले. आता डिक्लेरेटिव्ह किंवा नरेटिव्ह जे स्टेटमेंट्स असतात ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काय, हे सेकंड ऍक्टिव्हिटीला आपण सुरू केलंच होतं. द टीचर विल आस्क द स्टुडंट एक्झाम्पल ऑफ इच 3 टाइप्स ऑफ WH सेंटेन्स. आता WH सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे. ओके. वेन ही वॉज यंग ही लिव्ड इन लंडन, हा झाला WH सेंटेन्स. वेन शी वॉज यंग शी वॉज ब्युटिफुल. स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. हे सेंटेन्स झाले. वेन शी वॉज यंग शी वॉज ब्युटिफुल. वेन आय वॉज चाइल्ड आय वॉज व्हेरी नॉटी. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मी सांगतोय ते. वेन शी केम टू माय प्लेस आय वॉज हॅपी. वेन आय विल गो टू मुंबई आय विल बी एन्जॉईंग इन ॲसल वर्ल्ड. म्हणजे जे सेंटेन्स तुम्ही क्रिएट कराल हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झाले. समजतंय? आता मी तुम्हाला 4-5 सेंटेन्स सांगितले, हे तुम्ही ऍक्टिव्हिटी म्हणून तुमच्या ऍक्टिव्हिटी बुकमध्ये लिहून घ्या. जे क्वेश्चन्स तुम्हाला दाखवले, जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दाखवले ते पण ऍक्टिव्हिटी बुकमध्ये तुम्ही लिहून ठेवायचे. आता प्रॅक्टिस काय करू शकतो आपण याच्यासोबत. सिमिलर ऍक्टिव्हिटी विल बी कॅरीड आउट फॉर द प्रॅक्टिस. म्हणजे तेच आपल्याला करायचंय. पुन्हा WH वर्ड्स पासून क्वेश्चन्स बनवा आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवा. आणि तुम्हाला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बनवता येत असेल WH वर्ड्स पासून तर ते सुद्धा तुम्ही बनवा. आता एक्सटेन्शन किंवा पॅरलल ऍक्टिव्हिटीमध्ये रिइन्फोर्समेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, ग्रुप वर्क करायचंय. पॉसिबल नाही आपल्याला ह्या दिवसांमध्ये, पण काय सांगितलं बघा. स्टुडंट्स विल मेक ग्रुप्स अँड मेक अ लिस्ट ऑफ डिक्लेरेटिव्ह, नरेटिव्ह अँड एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स. आता मी जे डिक्लेरेटिव्ह किंवा नरेटिव्ह किंवा क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवा, तुम्ही क्वेश्चन्स तयार करा. सेकंडमध्ये त्याच स्टुडंट ऍक्टिव्हिटी, सेकंड इथे काय दिलेलं आहे पेअर ऍक्टिव्हिटीमध्ये, स्टुडंट्स विल गिव्ह इच अदर सिच्युएशन अँड आस्क सेंटेन्स विथ WH वर्ड ऑन इट. वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही एका मित्रांना आपल्याला सांगा आणि जेव्हा तुमचे मित्र वेगळ्या सिच्युएशनमध्ये असतील तर त्याच्यावर तुम्ही WH क्वेश्चन फ्रेम करा किंवा WH एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवा किंवा तुम्ही WH डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बनवा. कळतंय? टीचर विल गिव्ह देम सम मोर एक्झाम्पल्स. आता ऑलरेडी मी तुम्हाला खूप एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एकदा चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळेल. इव्हॅल्युएशन आपण काय शिकलो आज, तर WH वर्ड्स कसे बनवायचे, WH वर्ड्सचा वापर करून सेंटेन्स कसे बनवायचे, नंतर क्वेश्चन्स कसे बनवायचे आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स कसे बनवायचे हे आपण पाहिलं. ओके. मग माय टेक अवे आज आपण काय शिकलो. टुडे आय लर्न स्टुडंट्स कन्स्ट्रक्ट WH क्वेश्चन्स ऑन गिवन सिच्युएशन. जे सिच्युएशन दिलंय त्याच्यावर तुम्ही WH क्वेश्चन्स बनवा. जसं आता सिच्युएशन काय चालू आहे, यू आर लिसनिंग टू मी. तुम्ही म्हणेल व्हॉट आर यू डुईंग, आय एम लिसनिंग टू यू. ओके. म्हणजे असं सिच्युएशननुसार लगेच तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायला पाहिजे. ओके. तुम्ही हेही म्हणू शकता व्हॉट अ ब्युटिफुल लेक्चर दिस इज. तुम्हाला वाटत असेल तर म्हणा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स होईल. ओके. स्टुडंट्स द डिफरंट कॉन्टेक्स्ट इन विच WH वर्ड्स कॅन अकर. आता हे आपलं ऑलरेडी शिकून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.